वेलकम अँड वेलकम बॅक. मी श्वेता मेंदळे आणि आत्ता आपण आहोत धरमशालाला. काल पुणा एअरपोर्टपासून जो आपला प्रवास सुरू झाला तो आत्ता धरमशाला स्टॉपला आपण उतरलो आहे. मी काल म्हटलं होतं की आम्ही रात्री बसनी वगैरे निघालो आहे, दिल्लीहून निघालो. काल दिवसभर दिल्ली फिरलो आणि ही आमची बस होती राम दलाल हॉलिडेज. गुड बस, काहीही त्रास झाला नाही. रात्रभर आम्हाला एक ब्लँकेट, पाण्याची बॉटल वगैरे असं सगळं दिलं होतं. रात्री जे आम्ही झोपलो वाटेत एका ठिकाणी कुठेतरी डिनरसाठी थांबले होते 12च्या आसपास आणि त्याच्यानंतर 10 मिनटासाठी कुठेतरी चहासाठी थांबले होते. पण मला ते आवाज फक्त ऐकू आला नाही कारण आम्ही एवढे दमलो होतो काल की बस कुठे थांबली आहे काय हे काही कळत नव्हतं. पण प्रवास ओव्हरऑल आमचा खूप छान झाला आहे आणि आत्ता आम्ही इथे थांबलो आहे. काकू शर्मा नावाचा ड्रायव्हर आहे, त्याची आम्ही वाट बघतो. राहुल कुठे आहे तो? पेट्रोल पंपावर येतो तो इथे. इथे काकू शर्माला आम्ही फोन करून सांगितलं होतं कारण यश आणि अपेक्षा जेव्हा आले होते तेव्हा त्यांना हा भेटला होता आणि चांगली माणसं असली की मग आपल्यालाही बरं पडतं ना. हे आहे एक्स सर्व्हिसमॅन टॅक्सी ऑपरेटर युनियन. 700 अप्पर धर्मकोट 8004. ओके, त्यांचं रेट कार्ड आहे जिथे अनाऊन्स करत आहेत 700 रुपये अप्पर धरमकोट, जिथे आपल्याला जायचं आहे. अप्पर धरमकोटला राज रेसिडेन्सी नावाचं हॉटेलही आम्ही बुक केलेलं आहे ऑलरेडी. सो आता काकू आला. मागे एक पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोलियमचा, तिथे काकू थांबला आहे. जनरली बसेस तिथे थांबतात असं आम्हाला सांगितलं होतं, पण हा इथे मागे धरमशाला ISBT आहे, बहुधा तिथे आम्हाला आणून सोडलं आहे. आणि हा टॅक्सी स्टँड आहे, बुक किया आहे. आणि इथे आणखीन एक गोष्ट आहे की युनियन आहे, युनियनच्या कॅब्स असतात, त्यांचे जे रेट्स ठरलेले असतात त्यापेक्षा कमी जास्त ते घेत नाहीत. 700 रुपये अप्पर धरमकोट. ही आमची कॅब आली आहे. हेलो, अपना कितना है अप्पर धरमकोट का? अपर धर्मकोट जाना है. हाँ, राज रेसिडेन्सी है ना. हाँ जी, वहाँ 700. आम्ही आता कॅबमध्ये बसलो आहे. अप्पर धरमकोटला आम्ही चाललो आपने आहे. राज रेसिडेन्सी. हाँ जी, रेजिडेंसी वहाँ जाना ना. हाँ वहाँ पे ही. आपका होटल वहाँ पे है? हाँ, हमने बुकिंग किया है. हमारे दोस्त जो आए थे वहीं पर रुके थे ना. अच्छा, आपको दिखाते हैं, उनका वीडियो है, आपका कैब भी है उसमें. उन्होंने ही बोला कि जाओगे तो काकू को ही फ़ोन करना, दूसरे किसी के पास मत जाना. अभी 4-5 दिन तो हम लोग हैं यहाँ पे. परसों धर्मशाला, ये अपना वॉर मेमोरियल स्टेडियम, ये सब घूमना है. आप ही आना. 25 तारीख ऊपर जाएंगे त्रियुण. अच्छा, ट्रैक करना सर. हाँ, वहाँ पे भी बुकिंग करना है हमको. आपने बुकिंग कर ली है मैम? नहीं, त्रियुण का बुकिंग करना है. मैं आपको नंबर दे दूंगा. हाँ. सबसे टॉप पे है मेरा साला है. अच्छा, वो अगर वो हो सकता है आपको अच्छा लगेगा तो वो आप बात कर लेना, ठीक है. बन जाएगा. 2 पॉइंट है वहाँ तक रास्ते. बरं, ह्यांनी सांगितलं फार थंडी नाही आहे, पण आपल्याला थंडी वाजते. तो काहीतरी जॅकेट स्वेटर कॅरी करायलाच हवा आहे ना. घार आहे ना. आणि आम्ही आता बर्फाचं विचारलं तर वरती टॉपला, त्रियुण टॉपला बर्फ पडला आहे 10 दिवसांपूर्वी. खूप छान बर्फ पडला असं तो म्हणाला. पण आता थोडं वितळलं आहे, पण असेल बहुधा. पण वरती थंड खूप असणार त्रियुणला, हे तर अगदी गॅरंटी आहे. अप्पर धरमकोटलाही सकाळ संध्याकाळ तो म्हणाला की गार असतं. दिवसा ओके आहे, तर मला दिवसा हे आत्ता जसं आहे वातावरण तसंच नसो. जेव्हा आम्ही फिरणार आहोत धरमशाला आणि ही सगळी ठिकाणं, तेव्हा प्लेझंट वातावरण असेल, फिरायलाही मजा येते. चला, हे आमचं हॉटेल. वरपर्यंत आले गाडी. अच्छा, आपका नाम और ये सब मैं स्क्रीन पे लिख दूंगी. हे काकू शर्मा आहेत. ह्यांचा नंबर आणि नाव मी इथे स्क्रीनवरती तुम्हाला देते. तुम्ही जर इकडे आलात तर ह्यांनाच कॉन्टॅक्ट करा. माणसं विश्वासाची असली ना की आपल्याला खूप बरं पडतं प्रवासाला. ठीक है, कल कितने बजे आएंगे तो सब घूम सकते हैं? कितने बजे रेडी रहोगे? 9-10 कितने वाजता? हाँ, मैं शाम को आपको फ़ोन करती हूँ और आपको बता देती हूँ. ठीक है काकू, थैंक यू.
आणि हे असं हॉटेल आहे राज रेसिडेन्सी आणि याचं 3ऱ्या मजल्यावरती रूम बुक केली आहे कारण आपल्याला व्ह्यू पण हवा ना रूममधून. व्यू चाहिए सामने वाला. अच्छा ठीक आहे चलेगा. समोरची रूम 1-1.5 तासात रिकामी होईल. अच्छा नहाने के लिए गर्म पानी है ना और पीने का पानी भी आप दे देंगे. हाँ 4. आम्हाला ही रूम दिली आहे. आम्हाला हवी होती ती रूम तिकडची फ्रंट व्ह्यूवाली पण त्या रूममध्ये कोणीतरी आहे आणि ते 1-1.5 तासात चेकआउट करतील. सो ती रूम रिकामी झाली की आपण तिकडे शिफ्ट होऊया. तोपर्यंत ही रूम तुम्हाला दाखवते. आल्या आल्या नुसत्या बॅग टाकून दिलेत कारण संपलोय आता. असं छान कपाट वगैरे आहे रूममध्ये. मी बाहेर ढकलत होते. वाव आपल्याला तो व्ह्यू हवा आहे तिकडचा. वो चाहिए मेरे को वो. तर तासाभराने आपण रूम पुन्हा एकदा शिफ्ट करू. फायनली अप्पर धरमकोटला आमच्या हॉटेलमध्ये आम्ही आलो आहे. काल पण खूप मजा आली आम्हाला. काल अख्खं दिल्ली जे काही चालत फिरलो आहे आणि मग नंतर पायाचे तुकडे पडले होते. रात्रभर बसचा प्रवास करून सकाळी धरमशाला काय ISBTच्या इथे उतरलो. काकूला आम्ही ऑलरेडी कॉन्टॅक्ट करून ठेवलं होतं की तू ये तिकडे त्यावेळेला आणि तो आलाही होता. बरं इथे जे कॅब्स वगैरे आहेत त्यांचे ठरलेले रेट्स आहेत. युनियनचे रेट्स आहेत. सो त्याप्रमाणेच कुठलाही कॅबवाला असू दे ठरलेल्या रेटप्रमाणेच सगळे कॅबवाले जातात. आता उद्या आम्ही त्याला बोलवलं आहे. धरमशाला फिरायला जाणार आहोत आम्ही. अनेक ठिकाणं आहेत. ती काय काय आहेत ती सगळी बघूच या. उद्या येईल तो सकाळी आणि दिवसभराचे त्याने 3,000 सांगितले. ते सगळं इन्क्लुडेड. अख्खं सकाळपासून तुम्ही सांगाल त्या वेळेला तो येणार. पण आज आता कालचा अख्खा दिवस आमचा फिरण्यात आणि आज आता थकवा आला आहे त्या सगळ्या प्रवासाचा. सो आम्ही आज असं ठरवलं की आज खूप काही फिरायला जायचं नाही आहे. आता खाली जाऊ. इथे फ्लुगलर्स कॅफे आहे. तिथे जाऊन काहीतरी खाऊ आणि मग येऊन झोपू आणि मग संध्याकाळी नाही दुपारनंतर वगैरे मकलोडगंजला चालत इथून खाली उतरलं की मकलोडगंज आहे. 3-1 किलोमीटरवरती आहे. तिकडे जाणार. पण आता सध्या जरा फ्रेश होऊन घेतो आणि मग फ्लुगलर्सला जाताना आपण भेटूया. आमची रूम मिळायला 1 तास 1.5 तास आहे. मी म्हटलं तसं मग असं आलं की काय करूया बॅगा काढून आंघोळी वगैरे करणार मग पसारा होणार परत ते सगळं शिफ्ट करा. त्यापेक्षा आधी आपण खाली जाऊन कॉफी पिऊन येऊया. इथे जवळ एक फ्लुगलर्स कॅफे आहे. तिकडे आम्ही चाललो आहे आत्ता. फ्लुगलर्स में जाके आते हैं. 1-1.5 घंटे में हो जाए. कब तक है उनका चेकआउट? 11 बजे तक ना. ठीक आहे. गार आहे हो. म्हणजे सूर्य आहे पण तो नावापुरता आहे. वाजते थंडी. इथे कॉफी प्यायची आहे आणि फ्लुगलर्सला मला असं वाटतं फ्लुगलर कारण इकडे ना सकाळी वगैरे कॉफी मिळते. आता फ्लुगलर्सला जाऊया चला. हां इथेच आहे म्हणजे हे इथे हॉटेल हा कॅफे. हो गया. गुड मॉर्निंग. मेन्यू में आप चेक करके ओके. सैंडविच है, परांठा है और ब्रेकफास्ट सेट है. नमस्कार काय बोलतो नमस्कार. आम्हाला पास्ता खायचा होता पण आत्ता तो नसतो.
थोड्या वेळाने म्हणजे लंचच्या वेळेला वगैरे असावं. आत्ता आलो आहे. आता कॉफी, मी पराठा सांगितला आहे, राहुलनी ऑमलेट सांगितलं आहे, आर्याने चीज बॉल्स आणि सँडविच सांगितलं आहे. सो आत्ता ब्रेकफास्टला असं साधारण हा मेन्यू आहे इथे. पण नंतर पास्ता, पिझ्झा, बर्गर, थुप्पा हे सगळं आहे. असं साधारण कॅफे आहे. त्यांचं हे पण आहे, हॉस्टेल पण आहे. पण तिथे आम्हाला जी रूम हवी होती फ्लुगलर्स हॉस्टेलला ती नाही मिळाली. सो आम्ही राज रेसिडेन्सीला हे केलं. काही नाही करत, इथे कुत्रे असतातच. आपण जिथे जिथे जाऊ तिथे आपल्याबरोबर हे कुत्रे येतात. इथे येऊन बसले पायाशी. झोपलं भाऊ. इथे गरम होत असेल ना. आपण बसलोय ना, त्याला ऊब मिळत असेल. एवढा फेस आहे तो हलतच नाहीये फेस. आर्य चीज बॉल झाले. काय आहे? बस की. घेऊन जा. असं कसं घेऊन जा? मी नाही देणार आहे. इथे बस, इथे बस. वेड्या. खाता नाही. इथे बस. मला झोका आवडला. झोका ना मस्त येतो. आलू प्याज पराठा आणि हे चीज बॉल्स. केवढं चीज आहे. कसं आहे? अजून एक सांगूया का? और एक चीज बॉल दे ना. हा आला परत इकडे बसायला. अरे तू कुठे? इथे. हां, फ्लुगलर्स क्लॅफे फ्लुगलर्स कॅफेमध्ये ब्रेकफास्ट करून झाला आमचा. आणि आम्ही ठरवलं होतं की आपण थोड्या वेळाने येऊन पास्ता वगैरे खाऊया. पण पोट फुल पॅक आहे. आता आम्ही हॉटेलवर रूमवर जाणार, रूम शिफ्ट करणार. अप्पर धरमकोटचा व्ह्यू असलेली रूम आम्ही घेणार आणि झोपणार. गुड नाईट. सकाळी सकाळी गुड नाईट. आता वाजले 4 आणि आम्ही फ्लुगलर्स कॅफेला मगाशी जेवून आलो. त्याच्यानंतर झोपलो ते डायरेक्ट 3:30ला उठलो आहे. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून आता फ्रेश झालो आहे, तयार झालो आहे. कारण आता आम्ही खाली जाणार आहोत मकलोडगंजला, जे साधारण 40 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे आपल्या हॉटेलपासून. पण खाली जाण्याआधी मला तुम्हाला एक व्ह्यू दाखवायचा आहे, जो बॅकसाईड आहे आपल्या हॉटेलचा. हे आता सगळं भरायला लागलं आहे ढगांनी. आणि मला माहिती नाही ते कॅमेऱ्यावर कसं दिसत असेल, किती छान दिसेल. पण हे जे आत्ता दिसतंय ना त्याला तोड नाही आहे. हे पुढचे 7 दिवस मी हे बघत राहणार आहे. मग अशी आम्ही आलो तेव्हा आम्हाला ती रूम दिली होती जी मी तुम्हाला दाखवली आल्या आल्या. पण मला ही रूम हवी होती कारण इथनं व्ह्यू खूप कमाल आहे. अप्पर धरमकोट अख्खं दिसतं आपल्याला. सो आता ही रूम दाखवते. आम्ही शिफ्ट केलं इथे. ही अशी रूम आहे आमची. आर्य आणि राहुल हे दोघंजणं आता डिस्कस करतायत की पुढे काय करायचं आहे. आणि मी तयार झाले आता खाली जायला. हे एक कबर्ड आहे, ही मोठी विंडो आहे आणि हा आहे आपल्या गॅलरीतनं व्ह्यू. आणि मग अशी सकाळी आपण इथे उतरलो होतो कॅबमधून आणि इथून होतो. आणि आता आपल्याला इथून खाली जायचं आहे. इथून असं खाली जायचं आहे आपल्याला मकलोडला चालत चालत. हे असं गार्डन आहे रूमला. आणि आता
खाली जाऊन काय काय करायचं आहे, सगळ्यात आधी मकलोडगंज एक्सप्लोअर करायचं आहे की ते कसं आहे काय आहे. मोमोज खायचे आहेत कारण इथले मोमोज खूप फेमस आहेत. काय म्हणतात बरं, इथलं लोकल फूड आहे ते. आणखीन काय काय आपल्याला वेगळं बघायला मिळतं आहे ते आपण बघूया. आता निघूया, चला. हा साधारण संध्याकाळी 4:30चा व्ह्यू आहे आणि इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. आणि हे जे ढग वगैरे आहेत ना ते इतके खाली येत आहेत. काय कमाल. जिंजर लेमन हनी टी. आता वाजलेत फायनली 5:30 आणि आम्ही चाललोय मॅक्लॉडगंजला. आणि हे मागे हे असे ढग आहेत. आईला पुढे जाऊ दे, आपण मागणं मग आपला बोलतोय. तुम्हाला काय बोलायचं रे माझ्याशिवाय? मुलांचं बोलायचंय म्हणा. दोघांनी एक टीम केली आहे आणि मला सांगतायत की तू हो पुढे. आमचं मुलांचं चाललंय. हे असे छोटे छोटे रस्ते आहेत इथून खाली मकलॉडपर्यंत जायला, अगदी छोटे छोटे, पण ते इतकी मजा येते. हा ल्हासा कॅफे आहे, खूप फेमस आहे. बहुधा परत येताना जेवायला इथे थांबू आम्ही. चला चला, काय टेन्शन नाही. आर्याला भीती वाटते की रात्री आपण अंधारात कसं येणार इथून चालत. झाडं आहेत, हे आहे, असं दिसतंय. इथे हवा जाणवते तुम्हाला? काय प्युअर हवा आहे रे. हो बापरे, खूप ऑक्सिजन आहे हवेत. 2 माकडं आहेत आणि असली गुबगुबीत आहेत ना. तुम्ही ना ही बघा, एक पिवळं माकड आणि केशरी माकड, गुबगुबीत माकड आहे. अजून काय? ते असं आहे. धरमशाला, मॅक्लॉडगंज, धरमकोट, अपर धरमकोट. आपण इथे राहतोय. आपल्याला इथे चालत यायला लागतंय. हे आपण आलो आता मकलोडगंज मार्केटमध्ये. आणि हो, आपण त्या रस्त्याने वरून खाली आलो आहे आणि 40 मिनटं लागली आम्हाला हॉटेलपासून मॅक्लोडगंजचं जे मेन मार्केट आहे, जो चौक आहे मेन चौक, तिथे यायला. आणि इथे आल्यानंतर अचानक गर्दी दिसायला लागली, जी आम्हाला अख्खा रस्ता आम्हाला असं झालं होतं की अरे माणसंच नाही आहेत रस्त्यावरती. पण इथे आल्यानंतर असं आहे. बाबा हा मेन चौक आहे आणि खूप खूप प्लेझेंट वेदर आहे, खूप प्लेझेंट वेदर. आता आम्ही मकलोडच्या चौकातनं पुढे आलो. ही मॉनेस्ट्री आहे मकलोडची. अरे इकडे हे फिरव. आणि वाटतं तेवढं हलकं नाही हे. इथे आम्ही आलोय आता इथून आम्ही सरळ पुढे चालत जातोय. वाटेत कुठे मोमोज दिसले तर ते खायचंय. सिड्डू खायचंय. मोमोज आहेत, चिकन मोमोज आहे. चला चिकन मोमोज और एक सिड्डू. घे घे. खूप गरम. चटणी तिखट आहे पण खूप इंटरेस्टिंग आहे. हे आहे सिड्डू, पण ह्याच्यात ना ॲक्च्युली ह्याने तूप नाही घातलं. सिड्डूवर ना मी बऱ्याच ठिकाणी बघितलं होतं की तूप घालतात.
आणि त्याच्यात ना अक्रोड आणि बाकी ड्रायफ्रुट्स वगैरे असं स्टफिंग असतं. मी खाल्लेलं नाही, मी पहिल्यांदा खाणार आहे. गरम आहे ना. हे असं दिसतंय, हे दिसतंय खरं, वाव दिसते ते. हे असं आतून असं आहे. आता त्याची चव काय ते मी सांगते. घट्ट आहे. हे ना मोमोच्या आतमध्ये इडली स्टफ केली आहे असं वाटतं. बघ इडली. मोमोज खूपच मस्त होते. हे ओकेश आहे. थंडी वाढायला लागली आहे का जरा? नाही, तू जाड घातलंय. मी तू पण जाड घातलंय. मगाशी उकडलं मला जास्त. ते आपण चढत होतो ना म्हणून. तू खूप कॉमेडी दिसतोयस का ह्याच्यात. वरती जायला आपल्याला जाड लागतील, ते त्यांनाच विचारूया. ह्या रेग्युलर वाले आहेत. हा, हे काय मस्त आहे बघ. हा कलर आवडला. कुठून आले मी? कुठल्या बऱ्या वाटतात तुला? मला ही जरा पातळ वाटते ना. मग हा, हे बघ, हे झाड आहे. हे जाड आहे. हे असं वाला घ्यायला लागेल. हे जाड आहेत, हे पण पातळ आहे. मला ते बघू एकदा ओपन करून दाख. आरसा आहे. इसमें क्या है? गोडे पोंचो. राहुल तुला येणार. घेणार घेणार, तुलाही घेणार लगेच. मला पण घेणार, मला पण घेणार. तुला हे मोठी होणार नाहीत ना. 7-17. मला काठी घ्यायची ती. और आप दीदी, आपका नाम क्या है? मेरा नाम सपना है. थँक यू दीदी. वेलकम. अपेक्षाचे व्लॉग्स तुम्ही जर बघितलेत, ते धर्मशालाला जेव्हा आले होते तेव्हा ते ह्याच शॉपमध्ये येऊन इथे शॉपिंग केलं होतं आणि माझ्यासाठी हेरम आणले होते त्यांनी तिथून, आणि मला ते खूप आवडलं होतं. म्हणून इथे आल्यानंतर हे शॉप शोधत आले. मला सपना दीदी भेटल्या आणि मग इथे आल्यानंतर मग आम्ही भरपूर शॉपिंग केलंय आणि खूप छान अच्छा डिस्काउंट दिया है, अच्छा क्वालिटी का कपडा है. सो तुम्हाला जर यायचं असेल, तुम्ही इथे आलात तर सपना दीदी के शॉप में पक्का आना. अन्नपूर्णा शॉप. अन्नपूर्णा शॉप मतलब हमारा फेमस है, बहुत पुराना शॉप है. हाँ आपको ट्रेकिंग के आइटम सब कुछ मिल जाएगा. हाँ. आणि त्यांनी आम्हाला सजेस्टही केलं की वरती जाताना तुम्ही हे असे जाडेवाले हेरम्स घाला, कॅप कशा घ्या, आणि हे सगळे सजेस्ट पण करतात. सो आप आएंगे तो अच्छा डिस्काउंट भी मिलेगा है ना आपके पास. नाही नाही, आम्हालाही आता व्यवस्थित डिस्काउंट दिलेला आहे. सो काही टेन्शन नाही, तुम्ही आला तिथे तर सपना दीदीकडे नक्की या, है ना. पक्का आएंगे आएंगे. थैंक यू दीदी. हाँ चलो, परसों मिलते हैं हम लोग, आएंगे वापस. मकलोडगंज मार्केटमध्ये शॉपिंग करून झालं. ही टोपी खूप गरजेची होती आणि मग आम्ही ठरवलं, हां आर्यने पण घेतली. आणि वरती असं चाललं होतं की येता येताच आपण ल्हासा कॅफे आहे इथे खाली, तिथे थांबूया, जेवून वर येऊया. पण नंतर जाणवलं की हळूहळू थंडी वाढायला लागली आहे आणि आत्ता 13 डिग्री टेम्परेचर आहे. मग आम्ही वर आलो, सगळं सामान होतं ते सामान ठेवलं, जॅकेट घेतलं आणि आता निघालो आहे ल्हासा कॅफेला जेवायला जायला. आम्ही आलो आहे आत्ता ल्हासा कॅफेमध्ये. ल्हासामधलं आमचं जेवण आलंय. 1 मिनिट दाखवते. हमस एंड पीटा, चिकन थुप्पा आणि चिकन फ्राईड राईस. वाफा दिसत आहेत बघ एवढ्या. म्हणून सगळ्यात आधी मी मागवलं हमस पिटा ब्रेड. हा काय मऊ, म्हणजे
मऊ मऊ फ्रेश. वन ऑफ द बेस्ट हमस पिटा ब्रेड. वन ऑफ द बेस्ट. तुला काय आवडलं? तुप्पा. उकडीचं मोदक दाखव. दाखव. आई गो केवढे आणले. चिकन तुप्पा म्हणजे बॉइल्ड व्हेजीज आहेत, चिकन आहे, नूडल्स आहेत आणि सूप आहे. तिबेटियन डिश आहे ही. त्यातलं सूप पिऊन सांगते मी. सूप पण प्यायला ना. मोमोज आलेत, चिकन मोमोज. मगाचे मोमोज मी तुम्हाला दाखवले कसे होते आणि आत्ताचे मोमोज तुम्हाला दाखवते. एक मिनिट. एवढे मोमोज आहेत आणि ही चटणी मगाच्या चटणीपेक्षा थोडी वेगळी दिसते मला. थोडी नाही, बरीच वेगळी आहे. मोमोज आधी खाऊन सांगते कसे आहेत ते आणि मग आपण फ्राईड राईसची चव घ्यायची राहिली आपली. चटणी कम्प्लीट वेगळी आहे आणि हे केवढे ज्युसी आहेत मोमोज. पाणी पडतंय त्याच्यातनं. चटका बसला मला. पण काय मोमोज आहे. फ्राईड राईस राहिला. रेग्युलर चिकन फ्राईड राईस. पण आता हमस पिटा, चिकन मोमोज, चिकन थुक्पा आणि चिकन फ्राईड राईस ह्याच्यातलं मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर चिकन मोमोज नंबर 1, थुक्पा नंबर 2, हमस पिटा नंबर 3 आणि फ्राईड राईस नंबर 4. मोमोज सगळ्यात जास्ती ना. 1 आणि 1. हां, आर्याला चायनीज चालतच नाही त्याच्यामुळे तो नूडल्स किंवा फ्राईड राईस तो खातच नाही. आता जेवून घेतो आम्ही. वर गेल्यावर भेटूया पुन्हा. असा होता आमच्या फॅमिली ट्रिपचा दुसरा दिवस. आमच्या तिघांचीच अशी ही पहिलीच फॅमिली ट्रिप. मकलोडगंज, धरमशाला ह्याबरोबर आम्ही एकमेकांना सुद्धा एक्सप्लोर करतोय. अजून बरंच काही एक्सप्लोर करायचं आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.